विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। म्हणजे योजनेचा टॉपिक कव्हर करतोय। तर ही योजनेमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा घटक आहे, लक्षात घ्या। येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना औपचारिक सुरुवात या योजनेची केव्हा झाली, कोठून झाली, फॅक्च्युअल डाटा 2 तारखा लक्षात ठेवायचे आहेत। या योजनेला मंजुरी कधी दिली ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या योजनेमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत की वयोमर्यादा किती आणि हे सगळे घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्या ठिकाणी संयुक्त गट आणि गट क पूर्व परीक्षेसाठीची बॅच आपली लॉन्च केलेली आहे आपण। त्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान या घटकांचं रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। कालावधी 6 महिने आहे त्याचा। किंमत आहे 399 रुपये फक्त। प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता, PDF डाउनलोड करू शकता। तर हे ॲप नक्की डाउनलोड करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय आणि हा कोर्स जॉईन करा, तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल। आपल्याचा पहिला महत्त्वाचा घटक येतो, ती योजना आपण बघूया, सुरुवात करूया। पहिला म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ते नाव जरा नीट लक्षात घ्यायचं बरं का, असंच नाव आहे त्याचं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। पण ही योजना कोणत्या राज्य सरकारच्या योजनेच्यावर आधारित ही सुरू करण्यात आली, म्हणजे तिथून फोकस झाला या योजनेला। तर त्याच्या मागे रिझन येतं, ते म्हणजे मध्य प्रदेशची जी लाडली बहना योजना होती ना, तर त्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करण्यात आली। मध्य प्रदेशमध्ये या योजनेमुळे तिथं बीजेपीचं सरकार चांगल्या पद्धतीने निवडून आलेलं होतं। ही योजना महत्त्वाची। पण आता इथं 2 महत्त्वाचे मुद्दे। पहिला मुद्दा, ही योजनेला मंजुरी कधी मिळाली। पहिली तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 28 जून 2024। 28 जून 2024 ला या योजनेला मंजुरी मिळाली आणि या योजनेची औपचारिक सुरुवात झाली ती होती 17 ऑगस्ट 2024 ला पुण्यामध्ये। ह्या 2 तारखांना तुम्हाला पहिल्या पाठ करायचे आहेत, 28 जून 2024 आणि पुढची तारीख आहे 17 ऑगस्ट 2024। सुरुवात कधी झाली औपचारिक म्हटलं, 17 ऑगस्ट 2024। कुठून झाली? पुण्यातून झाली। आणि मंजुरी कधी मिळाली म्हटलं तर 28 जून 2024। या योजनेमधला जो उद्देश होता, तर एक तर महत्त्वाचं, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणं, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं, कुटुंबामधली त्यांची जी भूमिका आहे ती मजबूत करणं, हे योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। पण परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जाऊ शकेल या योजनेवर, तर परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकेल याच्यामध्ये पहिला लाभ, तर हे दरमहा 1,500 रुपये मिळतात, हे 1500 रुपये, हे सगळ्यांना माहीत आहे। महिला व बालविकास विभाग हेही तुम्हाला माहीत आहे। पण यामध्ये किती वयोमर्यादेच्या महिला यामध्ये इन्क्लूड होतात ना, हा घटक तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे। म्हणजे या योजनेसाठी जी पात्रता आहे ना, ही इम्पॉर्टंट आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घटक जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ते म्हणजे याच्यामध्ये वयोमर्यादा खूप महत्त्वाचा मॅटर करते। ही योजनेमध्ये महिलांसाठी योजना आहे, पण वयाची 21 वर्ष पूर्ण असणाऱ्याला आणि कमाल 65 वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत एवढ्या ज्या 21 ते 65 वर्षांमधल्या ज्या महिला आहेत ना, त्यांच्यासाठीच ही योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लक्षात आलं? पहिला महत्त्वाचा घटक लक्षात आला का? ओके। दुसरा महत्त्वाचा घटक येतो कुटुंबामध्ये। मग समजा 21 वर्षापेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी अशा 3-4 महिला असतील, तर ती योजना त्यांना मिळणार आहे का? नाही। तर कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, लक्षात घ्यावं का, हे पण पॉईंट थोडासा महत्त्वाचा आहे। कुटुंबातल्या केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे। हे सुरुवातीला जे डिक्लेअर केलं होतं ना, त्यामध्ये होतं। त्याच्यामध्ये विवाहित महिला असतील, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला आहेत। पण कुटुंबातली जर अविवाहित महिला म्हटलं तर केवळ एक, हाही मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी बंधनकारक आहे त्याच्यामध्ये, आणि महिलेचं स्वतःचा आधार लिंक असलेलं बँक खातं असणं सुद्धा अनिवार्य याच्यामध्ये आहे। पण ते लाभार्थी कुटुंबाचं उत्पन्नाबाबत एक अट आहे, आणि ती अट होती 2.5 लाखाचं उत्पन्न। हाही घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे। म्हणजे इथे ज्या 2 अटी आहेत ना, ह्या 2 अटी महत्त्वाच्या आहेत की वयवर्ष 21 वर्ष पूर्ण आणि कमाल 65 वर्ष असणारे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे, हे तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे। ओके। आणि अविवाहित महिला असेल तर कुटुंबातली एकाच अविवाहित महिलाला या योजनेचा लाभ घेता येईल।
याच्याशिवाय मग आता तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तर या योजनेबाबतीमध्ये बाकी इतर राज्य सरकारच्या कोणत्या योजना आहेत आणि तिथे किती रुपये दिले जातात. आता मध्य प्रदेश राज्य सरकारची योजना की जिथून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेतली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहना योजना आहे. कोणाची आहे? मध्य प्रदेशची. कोणती? लाडली बहना योजना. तिथं ते 1000 रुपये प्रति महिना देत होते, आता वाढवले असेल त्यामध्ये. पण दिल्लीने पण पुन्हा सुरू केलं मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नावानं 1000 रुपये. तमिळनाडूमध्ये सुद्धा योजना आहे कलगोर मागालीर उरिमाई तित्तम नावानं ही योजना आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये पण किंवा बऱ्याच ह्या योजना आहेत. तर ह्या योजना इतर राज्यातल्या आर्थिक सहाय्य देणाऱ्या ज्या योजना होत्या ना त्या सगळ्या इथं आपण बघितलेल्या आहेत. मग आता आपण काय करूया, या योजनेवर प्रश्न कसा विचारला जाईल त्या अनुषंगाने बघूया. कारण एमपीएससी मध्ये तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न विचारणार तर तो प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, प्रश्न काय आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती आर्थिक सहाय्य दिले जातं. दरमहा म्हटलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 1500 रुपये. काय असणार आहे? 1500. हे तुम्हाला आता सांगायची किंवा तुम्हाला बघायची गरज आहे का? नाही. तुम्हाला जर विचारलं दरमहा किती देणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे 1500. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलेची वयोमर्यादा किती. आपण आताच घटक डिस्कस केला की तुमचं त्या महिलेचं वय 21 ते 65 पाहिजे. तुम्हाला इथं देताना काय दिले बघा ऑप्शन, 18 ते 60 दिले किंवा 21 ते 60 दिले, 25 ते 65 दिले. तर हे येणार आहेत का? नाही, 21 ते 65 हे तुमचं त्या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यात तुम्हाला आणखी काय विचारलं जाऊ शकेल, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती. तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. या योजनेचा लाभ त्यांनाच घेता येईल की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे. किंवा या योजनेवर समजा तुम्हाला आणखी असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल की प्रश्न बघा, आता थोडासा विचार करून उत्तर द्या. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरू शकते. जर ती विधवा असेल तर मिळू शकतोय लाभ. घटस्फोटित असेल तरी सुद्धा मिळू शकतोय. कुटुंबातला सदस्य आमदार किंवा खासदार असेल तर नसणार नाही. जर तिच्याकडे स्वतःचं घर नसेल तरी सुद्धा मिळू शकतोय. हे लक्षात ठेवा. आणि एका कुटुंबातली अविवाहित महिलेपैकी फक्त एकेलाच मिळणार आहे. अविवाहित असेल कुटुंबातली तर त्यातली एक महिलेलाच फक्त योजनेचा लाभ घेता येईल. हीच त्याच्यामध्ये एक वेगळी असणारी अट होती. ओके. याच्याशिवाय तुम्हाला मग आणखी याच्यामध्ये काय दिलेलं आहे का ते आपण या ठिकाणी बघू शकतोय. ठीक आहे. दुसरं म्हणजे आता त्याच्यामध्ये त्यांनी काही अटी टाकल्या होत्या. अटी टाकताना काय म्हटलं होतं की ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य किंवा विद्यमान माजी किंवा आमदार किंवा खासदार आहे किंवा ज्या कुटुंबात आयकर भरणारी व्यक्ती आहे ही पण अट टाकलेली, किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. या योजनेसाठी कोण कोण अपात्र आहे असं सांगितले. ह्या योजनेच्या नियमानुसार त्या महिलेच्या कुटुंबातले सदस्य विद्यमान आमदार किंवा माजी खासदार असणं, ठीक आहे, विद्यमान असणं किंवा माजी असणं, त्यांना लाभ मिळणार नाही. किंवा ज्या कुटुंबामध्ये आयकर भरणारी व्यक्ती असेल, कुटुंबामध्ये म्हटले, लक्षात ठेवा महिलेबाबतीत म्हटलेलं नाहीये, तर त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही, अपात्र राहतील. किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत ट्रॅक्टर वगळून अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत असं या स्कीम मध्ये सांगितलेलं आहे. तर या गोष्टी थोडंसं लक्षात घ्या, या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा घटक ठरतो. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हे जे बाकी घटक बघण्या अगोदर हा पहिला घटक जो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे. की पहिला घटक म्हणजे कोणता, की ह्या तुम्हाला 2 तारखा म्हणजे कोणती, मंजुरी मिळाली कधी, 28 जून 2024, औपचारिक सुरुवात कधी झाली, 17 ऑगस्ट 2024. ह्या तारखा पहिल्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर तुम्हाला यामध्ये आपला चालू घडामोडीचा कोर्स सुद्धा अवेलेबल झालेला आहे, तोही तुम्ही जॉईन करू शकता. 149 रुपयामध्ये जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी आपण या ठिकाणी कव्हर करतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेक्चरची ॲप्लिकेशनची लिंक आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते ॲप्लिकेशन पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश काय. आता मुख्य उद्देश काय, महिलांना उच्च शिक्षण देणं, सरकारी नोकरी देणं किंवा घर बांधणं असणार आहे का. नाही, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणं आणि त्यांचं आरोग्य सुधारणं हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश. मग या लेक्चरमधून तुम्ही क्रंच काय घ्यायचा, क्रंच एवढाच घ्यायचा. महिला कोणत्या अपात्र आहेत अपात्र आहेत हे लक्षात घ्या. औपचारिक तारीख कधी आणि अगोदर घोषणा कधी झाली हे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.